नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये मोठा घोळ आता समोर आलेला आहे आणि हेअर कटमुळेच तर जास्त शेतकरी परेशान झालेले आपल्याला दिसत आहे. आता हे हेअर कट म्हणजे नेमकं काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा, लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 3 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 553 शेतकऱ्यांची यादी 22 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आता याच्यात दुसरा टप्पा 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिली जी यादी ती फक्त 553 शेतकरी, तर दुसऱ्या टप्प्यात 16,96,000. पहिला टप्पा हे ट्रायल बेसिसवर करणार आहेत की काय असं इथे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आता ऑगस्ट महिन्यात ही यादी प्रसिद्ध होईल. 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. MAHIT पोर्टलवर त्याची माहिती अपलोड करण्यात आलेली असून बँका हेअरकट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता हे शेतकऱ्यांना नेमकं काय, याच्यावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी काय सांगितलं ते पण आपण जाणणार आहोत. आता हेअर कट म्हणजे नेमकं काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो. तर शेतकऱ्यांचे बँकेत कर्ज खाते, त्यात एक रक्कम असते आणि शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफीची जी यादी आहे ती प्रसिद्ध झालेली तर आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यातील रक्कम त्यांच्या तफावत असेल. बघा, शेतकऱ्यांची रक्कम बँकेतली आणि जी काही कर्जमाफीतली रक्कम याच्यात जर तफावत दिसत असेल त्यालाच हेअर कट म्हणतात. यानंतर खरं तर त्याच्याशी शेतकऱ्यांना काहीही संबंध नाही. राज्य सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक तडजोडीची जी काही प्रक्रिया आहे ती थकीत कर्जाचा किती वाटा सरकार उचलेल, बँका किती हिस्सा उचलतील, याविषयी आर्थिक तडजोड रक्कम किती असणार याच्यावर हे हेअर कट ठरणार आहे. पण काही बँका त्यावर खटून बसलेल्या असलेला आपल्याला दिसत आहे, म्हणजे अडून बसले आहेत. थोडक्यात काय तर अडून बसले आहेत. त्याविरोधात शेतकऱ्यांना तक्रार केल्यावर कृषीमंत्र्यांनी चिंता न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता राज्य सरकार आणि बँका यांमधील करारानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण होण्याचे आश्वासन देखील इथे देण्यात आलेलं आहे. आता शासन आणि कर्जमाफीमधील हेअरकटचं सूत्र काय आहे, तर एका वर्षात थकीत कर्ज असलेल्या सहकार 85%. बघा, एका वर्षात थकीत कर्ज असल्यास सरकार 85%, तर बँका 15% वाटा उचलतील. 2 वर्षात थकीत कर्ज असल्यास सरकार 70% आणि बँका 30% हा खर्च उचलणार आहे शेतकऱ्यांचा. 3 वर्षाचं थकीत कर्जावर सरकार 55%, तर बँका 45% ठेवणार आहे. आता 4 वर्षाच्या थकीत कर्जातील सरकार वाटा 45%, तर बँकातील बोजा हा 55% असणार आहे. आता यापेक्षा अधिक काळ कर्ज थकीत असल्यास सरकार 35% आणि उर्वरित बँका 65% इतका हा वाटा असणार आहे. शेतकऱ्यांची कागदपत्र सादर करायची आहेत, त्याचीही देखील आपण माहिती घेऊया की साधारणतः 16,96,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. आता त्यांना आपण विशिष्ट क्रमांकही दिलेला आहे असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत असताना कर्जमाफीविषयी जी काही कागदपत्रे सांगण्यात आलेली आहेत त्याची पूर्तता करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीतील जे काही महत्त्वाच्या गोष्टी या त्यांनी सांगितलं की आता हेअर कटविषयी जास्त काही घाबरण्याची गरज नाही आहे. फक्त जो काही वाटा आहे तो तुमच्या किती वर्षाचा पेंडिंग आहे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अशानुसार त्यांनी सूत्र आखून दिले आणि त्या सूत्रानुसार हा जो काही वाटा आहे हा बँका उचलतील आणि सरकार देखील उचलणार आहे. आता 56 लाख शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी या योजनेसाठी जवळपास 56,585 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो. धन्यवाद.